नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर हा जो व्हिडिओ आहे तो मी इकडे माहेरी येण्याच्या आधीच्या दिवशीचा आहे। तर त्या दिवशी मी सगळं किचन वाटा क्लिनिंग करायला घेतलं होतं। तर किचनची जे वरची जी स्टाईल आहे ती पण सगळी घासून काढली आणि खालचा किचन कट्टा पण चांगला क्लीन करून घेते मी। आता खूप चिकट आणि तेलकट असं झालेलं होतं। आत्या असतात घरी पण आत्यांना पण एवढं होत नाही रोजच्या रोज क्लीन करणं, कधीतरी म्हणजे करतात त्यांनी पण महिन्यातून एकदा वगैरे। आणि ताई पण असतात तर ताई पण कामाला जातात त्यामुळे त्यांना काही जमत नाही। मग आता म्हटलं मी आहे इथं तर मग करून घेते मी आता सगळं क्लिनिंग। तर आता हे चांगलं वरची जी स्टाईल होती त्याच्यावरती तेलकट वगैरे डाग होते तर ते आधी चांगलं ते घासणी असते का त्याची त्याने घासून घेतले। त्यानंतर मग पाणी वगैरे टाकून चांगलं स्वच्छ धुवून घेतले मी ते। आणि किचन कट्टा क्लीन केल्यानंतर मग गॅसची जी शेगडी आहे तर ती पण चांगली स्वच्छ करून घेते मी। एकदम खूप अशी स्टाईलवरती तेलकट डाग झालेले होते तर चांगलं घासून घासून काढले मी ते। आणि ते इश्यूचं चाललं होतं मला पाणी दे हे दे ते मध्ये मध्ये करतच होते। तिथं बाळ झोपलं होतं म्हणून म्हटलं तोपर्यंत करून घ्यावं हे सगळं। आणि उठल्यानंतर मग काय आता त्याला झोका देत होत्या, थोड्या वेळ झोपला तो। आणि हे सगळं आवरल्यानंतर मला संध्याकाळी जायचं होतं, भैया घ्यायला येणार होता, कुर्डवाडीला जायचं होतं। तर म्हटलं हा आजचा दिवस आहे तर सगळं क्लिनिंग करून घेते आता मी इथलं। चांगलं पलीकडच्या साईडला पण असं खूप चिकट डाग कशाच तरी पडला होता, चांगलं घासून घेतला ती। तर अशा पद्धतीने सगळं किचन वाटा मी क्लीन करून घेतला आहे आधी। तरी ह्याच्या आधी जरी मी सुट्टीला आले तर सगळं क्लीन करून घ्यायच्या आधी मी फ्रीज वगैरे ते। पण ह्यावेळेस काय फ्रीज क्लीन करणं झालंच नाही मला एवढे दिवस राहिले तरी, कारण बाळ लहान असले ना तर काहीच काम होत नाही, त्यांनाच बघावं लागतं आधी। त्याच्यामुळे म्हटलं आता पुढच्या वेळेस आले तर मग फ्रीज वगैरे क्लीन करून घेईल। एकाच वेळेस सगळे कामं होत नाहीत, एका वेळेस एकच काम होते सगळं क्लिनिंग करायची म्हणल्यावर सगळं डीपच एकदम क्लीन करून घेते मी। तर छानच इथं माझा किचन कट्टा झालेला आहे आता स्वच्छ करून। त्यानंतर हे सगळं पाणी खाली घालवलं मी बेसिनमध्ये आणि नंतर मग गॅसची शेगडी जी आहे तर तिला पण चांगली जी सॉफ्ट जी घासणी असते आपली त्याने घासून घेते मी। कातीची घासणी लावली तर ती असं त्याचे स्क्रॅचेस पडतात, म्हणून जी सॉफ्ट घासणी ना आपली मऊवाली त्यानेच गॅस पण चांगला क्लीन करून घेते मी। आणि त्याच्यावरचं जे आहे ते स्टँड ते त्या दिवशीच क्लीन केलं होतं मी आदल्या दिवशी, त्याच्यामुळे ते काही केलं नाही, फक्त गॅसवरून सॉफ्ट जे स्पंज आहे त्याने क्लीन करून घेतला। आणि मिक्सरला पण खूप असे डाग पडलेले होते तर मिक्सर पण चांगला मी ह्याच्यामध्ये क्लीन करून घेते। तर पूर्ण म्हणजे हे आता स्पीडमध्ये करून दाखवते मी व्हिडिओ। तर मला 2 ते 3 तास गेले होते सगळं क्लीन करण्यासाठी, एवढंच फक्त किचन वाट्यावर। तर सकाळचे 11 वाजलेले होते, स्वयंपाक वगैरे झाला होता माझा, त्यानंतरच मग मी हे क्लिनिंग करायला घेतलेलं होतं। इशू काय बाहेर खेळायला गेले होते। तर सुरुवातीला हा जो व्हिडिओ आहे तो इशूने शूट केला होता थोडासा आणि त्यानंतर मग मी इथंच किचन कट्ट्यावर ठेवला। माझा जो ट्रायपॉड होता तो आता राहिला आहे झारखंडलाच तिकडे। तर असंच कसं तरी मॅनेज करते मी आता व्हिडिओ काढण्यासाठी। तर तुम्हाला व्हिडिओचे नेट दिसत नसेल तर त्यासाठी सॉरी मनापासून, कारण आता ट्रायपॉड नसल्यामुळं जसं मला शक्य होईल तसं मी शूट करते व्हिडिओ। तर इथं चांगला आता मिक्सर पण क्लीन करून घेतलेला आहे मी असं स्वच्छ। आणि इशूने तेवढीच माझी मदत केली चांगली, सुरुवातीला पहिल्यांदा जो होता तर तिने शूट केलेला आहे व्हिडिओ। तर फौजींना पण जाऊन आता 1 महिना झालेला आहे आणि आम्हाला पण आता 8 तारखेला इथं आल्यानंतर महिना होईल। तर दिवस कसा 1 महिना पटकन गेला काय कळलं पण नाही, असंच आता 2 महिने पण जातीलच लवकरच। नंतर 3 महिन्यानंतर समजेल फौजींचं ड्युटीचं तिकडचं म्हणजे ट्रान्सफर होते की म्हणजे इकडंच पाठवते रिटर्न ड्युटी करण्यासाठी। तर बघू आता पुढं काय होतंय ते। तोपर्यंत तर आम्ही इथंच थोडे दिवस कुर्डवाडीला, थोडे दिवस लोणीला, माहेरी थोडे दिवस, सासरी थोडे दिवस असं राहणार आहोत। तर आता तर आलोय आता इकडं माहेरी। इथे कडेला माझा सिया आणि बाळ आहे, त्यांचा आवाज येत असेल तुम्हाला। तर अशा पद्धतीने माझी सगळी क्लिनिंग करून झाली। त्यांनी ते भांडी जी खाली ठेवली होती ती नंतर किचन कट्ट्यावर ठेवली मी, ऊन तर बाहेर भरपूर पडलेलं होतं। तर किचन कट्टा क्लीन झाला, त्यानंतर मिक्सर पण क्लीन करून झाला आणि गॅस पण क्लीन करून झाला माझा। तर आता ही भांडी वगैरे सगळं किचन कट्ट्यावरचं ठेवलं होतं ते वरती ठेवलं। आणि हे जे बोर्ड आहेत तर त्याच्यावरती पण खूप धूळ अशी चिकट झालं होतं, तर ते स्विच बोर्ड पण सगळे
ती बारकीची सॉफ्ट घासणी त्यांनी घासून घेतले. सगळं मेन स्विच बंद केलं आणि त्यानंतर मग हे सगळं बोर्ड क्लीन करून घेतले मी. त्याचबरोबर आपले कढई कोयंडे जे आहेत तर ते पण खूप तेलकट चोपट झालं होतं, तर ते पण चांगलं क्लीन करून घेतले कढई कोयंडे. फक्त किचनची सफाई केली आज. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.